खासदार शाहू महाराज छत्रपतींकडून विशाळगडावरील मशिदीची पाहणी, आमदार सतेज पाटील यांचीही उपस्थिती। पोलिसांनी गाडी अडवल्याने सतेज पाटील आणि खासदार शाहू महाराज छत्रपती आक्रमक 15 लोकांसह गडावर जाऊ द्या अशी सतेज पाटलांची विनंती त्यांनी केल्यानंतर पोलिसांकडून गडावर जाण्यास परवानगी। विशाळगड प्रकरणावरून एमआयएम आक्रमक, 19 जुलैला कोल्हापुरात एमआयएमचा मोर्चा, जलील यांची फेसबुक पोस्ट, कार्यकर्त्यांना मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन। काँग्रेस आमदार असलम शेख आणि अमीन पटेल यांनी पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांची भेट घेतली। कोल्हापूर विशाळगडावरील झालेल्या हिंसाचाराची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी। खासदार शाहू महाराजांना विशाळगडावर जाण्यापासून अडवणं दुर्दैवाची बाब, ज्यांना अडवायला पाहिजे त्यांना अडवलं नाही, त्यांनी पुढे जाऊन जी करायची ती तोडफोड केली, जितेंद्र आव्हाडांची टीका। विशाळगडावर जाणून बुजून लोकांना मारहाण आणि दुकानं तोडण्यात आली, सरकारने याची चौकशी करून दंगलखोर कोण होते याचा शोध घ्यावा, प्रकाश आंबेडकरांची मागणी। छत्रपती शिवरायांच्या इतिहासावर अतिक्रमणाचा प्रयत्न झाला, ते अतिक्रमण निघत असेल तर मवियाच्या पोटात का दुखतंय? ते छत्रपती शिवरायांच्या बाजूचे की त्यांच्या गडावर अतिक्रमण करणाऱ्यांच्या बाजूचे ते स्पष्ट करावं, फडणवीसांची मविया नेत्यांवर टीका। महाराष्ट्रातील मुस्लिम समाजांना आपापल्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय किंवा विभागीय आयुक्तालयासमोर आंदोलन करावं, इम्तियाज जलील यांचं आवाहन। विशाळगडावरील कारवाईचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्याचं आवाहन। पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा एकदा वाहन तोडफोडीची घटना। पिंपरीत काल रात्री झोमॅटोवाल्याशी झालेल्या वादातून 4 वाहनांची तोडफोड झाल्याचं समोर, तिघांना पिंपरी पोलिसांनी घेतलं ताब्यात। पंढरपूरमध्ये पादुका चौकात मानाच्या पालख्यांचं स्वागत, पालखीच्या विश्वस्त मंडळींचं शाल आणि श्रीफळ देऊन स्वागत। विठ्ठल रुक्मिणी मातेसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष पोशाख, विठुऱ्यासाठी खास रेशमी पोशाख तर रुक्मिणी मातेसाठी पैठणी, शासकीय महापूजेवेळी हा पोशाख परिधान करणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे यांनी रुक्मिणी मातेच्या सभामंडपात फुगडी खेळून आनंद व्यक्त केला। एसटी महामंडळाच्या पंढरपूरमधील जागेवर राज्यातलं पहिलं 34 फलाटांचं चंद्रभागा यात्रा बसस्थानक, आषाढी एकादशीच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार लोकार्पण। पंढरपूरमध्ये विठुरायाच्या वेशात आलेल्या भाविकासोबत सेल्फी काढण्यासाठी गर्दी, विकास धंगणे असं या वारकऱ्याचं नाव। सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात दाखल, 20वा पादुका इथे तुकोबा आणि माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं शेवटचं उभं रिंगण। पुण्यातील इंदापुरात दूध उत्पादक आणि शिवधर्म फाउंडेशनकडून दूध परिषदेचं आयोजन, संकलित गायीच्या दुधाला 40 रुपये दर मिळावा, दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे समन्वयक अजित नवले यांची मागणी। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकर यांचा जिल्हा प्रशिक्षणाचा कालावधी संपुष्टात, देशाच्या इतिहासातलीच पहिली घटना। मसुरीतील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीमध्ये 23 जुलैपूर्वी हजर राहण्याचे डीओपीटीचे आदेश। दिव्यांग कल्याण आयुक्तालयानं मागवली पूजा खेडकर यांच्या दिव्यांग सर्टिफिकेटची माहिती। पुणे जिल्हाधिकारी आणि पोलिसांनी दिव्यांग सर्टिफिकेटचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे दिले आदेश। मुंबईतील वरळी अपघात प्रकरणातील प्रमुख आरोपी मिहिर शहाला सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। मिहिरनं पोलिसांना दिलेला कबुली जबाब वाचून सुनावली कोठडी। आरोपी मिहिरच्या सुरक्षेचं कारण सांगणाऱ्या पोलिसांनी कोर्टात अनेकांना त्याला भेटू दिले। एका बंद खोलीत मिहिर आणि नातेवाईकांची भेट घडवून दिल्याची माहिती। माजी मुख्य सचिव आणि मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार मनोज सौनिक यांची महानेराच्या अध्यक्षपदी नियुक्ती, अजॉय मेहतांच्या जागी पदभार स्वीकारणार। प्रकाश आंबेडकर राज्यभरात काढणार आरक्षण बचाव यात्रा, एससी एसटी ओबीसींच्या हक्काच्या लढाईसाठी ही यात्रा असणार असल्याची माहिती। एमसीएच्या अध्यक्षपदासाठी आता संजय नाईक विरुद्ध अजिंक्य नाईक अशी थेट लढत होणार। भूषण पाटील यांची अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार, 26 जुलैला अध्यक्षपदाची निवडणूक।
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर डोंबिवलीहून पंढरपूरला जाणाऱ्या ट्रॅव्हल्सचा भीषण अपघातात 5 वारकऱ्यांचा मृत्यू, 8 जण गंभीर जखमी, 20 ते 30 जणांना किरकोळ दुखापत. वारकऱ्यांच्या बसचा भीषण अपघात, फॉरेन्सिक टीमनं ट्रॅक्टर आणि बसचे सॅम्पल घेतले. बंदी असतानाही ट्रॅक्टर एक्सप्रेसवेवर आल्यानं चर्चांना उधाण. अपघातात जखमी वारकऱ्यांवर पनवेलच्या MGM रुग्णालयात उपचार, मुख्यमंत्री शिंदेंनी घेतली जखमी वारकऱ्यांची भेट, मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून 5 लाखांची मदत. मुंबईत सुरू असलेली ठाकरे गटाची बैठक संपली. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडे कोणत्या जागा मागायच्या याबाबत चर्चा झाली. संजय राऊतांची बैठकीनंतर माहिती. अमोल कीर्तीकरांकडून हायकोर्टात दाखल याचिकेवर लवकरच सुनावणी. रवींद्र वायकरांच्या लोकसभा निवडणुकीतील विजयाला याचिकेतून आव्हान. ठाण्यामध्ये ट्रकचा धक्का लागल्यानं बॅरिकेड कोसळला, अपघातात दुचाकीस्वार जखमी. ठाण्याच्या नौपाडा परिसरातली घटना. कवी नारायण सुर्वेंच्या घरी चोरी करणाऱ्या चोराचा माफीनामा. सुर्वेंचं घर आहे हे माहीत असतं तर चोरीच केली नसती. चोराचा माफीनाम्यात उल्लेख, चोरलेलं सामानही केलं परत. सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अटकेत असलेल्या युट्यूबरला जामीन. कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईशी संबंध असल्याचंही राजस्थान स्थित युट्यूबरवर आरोप. उद्या अजित पवारांचा नागपूर दौरा. राष्ट्रवादीच्या नागपूर शहर आणि ग्रामीण पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार. समृद्धी महामार्गावर कोणतंही भगदाड नसल्याचा MSRDCचा दावा. पुलाच्या रुंदीकरणाचं काम सुरू असून 2 मार्गिकांचं काम अंतिम टप्प्यात असल्याचंही MSRDCचं स्पष्टीकरण. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल चामोर्शी मार्गावरील पेट्रोल पंपावर वाघ दिसल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. पेट्रोल पंपावर परिसरात वाघ फिरत असतानाची दृश्य CCTV कॅमेरानं टिपली. भंडारा जिल्ह्यातील तुमसर आणि मोहाडी तालुक्यात पावसाची हजेरी. काल झालेल्या पावसामुळे वीज कोसळून 3घांचा मृत्यू, 4 जण गंभीर जखमी. जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा. आषाढी एकादशी निमित्त अकोल्यातून पंढरपूरसाठी विशेष रेल्वे गाडी रवाना. खासदार अनुप धोत्रे आणि आमदार रणधीर सावरकर यांच्यासह मान्यवरांनी रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा. हिंगोली तालुक्यातील लोहरा पिंपळदरीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. पावसामुळे पाझर तलाव फुटून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान. हिंगोलीमध्ये ढगफुटी सदृश पाऊस. लोहारा गावच्या शिवारातील पाझर तलाव फुटल्यानं शेतकऱ्याचं घर वाहून गेलं. शेतीसह संसार उपयोगी साहित्याचं अतोनात नुकसान. संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर हातात पिस्तूल घेऊन 10 ते 12 तरुणांचं रील व्हायरल. रील बनवणाऱ्या तरुणांविरोधात दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. जालना जिल्ह्यात 30 जुलैपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश. मराठा OBC आरक्षण आंदोलनासह आगामी काळातील सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी खबरदारी. छत्रपती संभाजीनगरमध्ये चोरट्यांनी गॅस कटरनं ATM मशीन फोडल्यानं 13 लाखांच्या नोटा जळून खाक. चोरट्यांकडून CCTV कॅमेरेही फोडण्याचा प्रयत्न. नाशिकच्या येवल्यातील कुणाल दराडे फाउंडेशनच्या वतीनं वारकऱ्यांना मोफत पंढरपूर वारी. येवला लासलगाव मतदारसंघातून वारकरी पंढरपूरच्या दिशेनं रवाना. मुंबई नाशिक महामार्गाच्या अवस्थेवरून ठाकरे गटाकडून राज्य महामार्ग प्राधिकरणाला निवेदन. रस्त्यांची डागडुजी होईपर्यंत घोटी टोल नाका बंद करण्याचा ठाकरे गटाची मागणी. अन्यथा आंदोलन करण्याचा ठाकरे गटाचा इशारा. नाशिकच्या येवला तालुक्यात मुसळधार पावसाची हजेरी. बळीराजा सुखावला. खरीपाच्या पिकांना मिळाली संजीवनी. विशाळगडावर छत्रपती संभाजीराजे यांच्या इशाऱ्यानंतर अतिक्रमणाची कारवाई झाल्यानंतर शिवभक्तांवर गुन्हे दाखल. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावेत यासाठी स्वराज्य संघटनेतर्फे नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवस्मारकावर निषेध आंदोलन. विविध मागण्यांसाठी तहसील कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप. येवल्यात काम बंद करून कर्मचाऱ्यांचा संपामध्ये सहभाग. पंतप्रधान पीक विमा योजनेचा ऑनलाईन अर्ज भरायला शेतकऱ्यांना अडचण. अद्यापही अनेक शेतकरी विम्यापासून वंचित. 31 जुलैपर्यंत अर्ज भरण्याची मुदत. नाशिक शहराला डेंग्यूचा विळखा. मागील 15 दिवसात आढळले 200 रुग्ण. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून विविध पथकं नेमून शहरात तपासणी.
रायगड जिल्हा नियोजन समितीची अलिबागमध्ये महत्त्वपूर्ण बैठक. रायगड जिल्ह्याच्या विकास आराखड्याबाबत चर्चा होणार. बैठकीला खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह आमदारांची उपस्थिती. मायनिंगचा ब्रह्मराक्षस सावंतवाडीत आणून त्यातून रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचं काम मंत्री दीपक केसरकर करतायत का? विनायक राऊतांकडून प्रश्न उपस्थित. 840 हेक्टर जमीन मायनिंगला दिली असल्याचाही राऊतांचा दावा. शिक्षक भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावं या मागणीसाठी डीएड झालेल्या बेरोजगार तरुणांचं सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. मंत्री दीपक केसरकरांनी घेतली आंदोलकांची भेट. उत्तर गोव्याची पाण्याची चिंता मिटली. महाराष्ट्र गोवा आंतरराज्य प्रकल्पाअंतर्गत तिलारी धरण ओव्हरफ्लो. धरणाच्या 4ही दरवाजातून तिलारी नदीत 46 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. पराभव झाला तरी शेकाप कार्यकर्ता खचून जात नाही, तो अधिक जोमानं काम करतो. शेकापला पुन्हा उभारणी देणार, जयंत पाटलांचा निर्धार. रायगडच्या माणगाव परिसरातील कुंभे जलविद्युत केंद्र परिसरात महिला 300 फूट खोल दरीत कोसळली. अनेक रेस्क्यू टीमनं महिलेला शोधण्यासाठी दाखल. अन्वी असं महिलेचं नाव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.